नागपुर के अजनी थाना क्षेत्र से बड़ी खबर सामने आई है, जहां पुलिस की मुस्तैदी से एक शातिर आरोपी को चाकू के साथ गिरफ्तार किया है। आरोपी हाल ही में जबरन मोबाइल छीनने की वारदात में भी शामिल था। देखिए पूरी रिपोर्ट। 3 जून 2025 की रात करीब 8 से 8:40 के बीच अजनी पुलिस गश्त पर थी। तभी उन्हें सूचना मिली कि कुंजीलाल पेट के गली नंबर 4 लल्लू किराना के पास एक व्यक्ति हथियार के साथ हंगामा कर रहा है। सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और आरोपी को पकड़ लिया गया। पूछताछ में आरोपी ने अपना नाम अंकुश उर्फ अक्षय ज्ञानेश्वर वासनिक निवासी कुंजीलाल पेट बताया। पुलिस ने आरोपी के पास से एक लोहे का धारदार फोल्डिंग चाकू बरामद किया, जिसकी कीमत लगभग 300 रुपए बताई गई है। इसके अलावा आरोपी के पास मौजूद रेडमी कंपनी का एक काला मोबाइल फोन भी संदिग्ध पाया गया। पूछताछ में आरोपी ने खुलासा किया कि उसने यह मोबाइल फोन अपने एक साथी के साथ मिलकर कोराड़ी थाना क्षेत्र में एक व्यक्ति से जबरन छीना था। इस कार्रवाई के तहत आरोपी के खिलाफ आईपीसी की धारा 425 और महाराष्ट्र पुलिस अधिनियम की धारा 135 के तहत अजनी थाने में मामला दर्ज कर गिरफ्तार किया गया है। इस गिरफ्तारी से कोराडी थाने में दर्ज जबरन चोरी के एक केस का खुलासा हुआ है। दिनांक 3/6/2025 ला आमचे डीवी पथकाचे पोलीस हवालदार नितीन सोमकुवर आणि त्यांच्यासोबतचे अंमलदार नरेश रावणकर आणि मनीष भलमे हे कर्तव्यावर पोलीस स्टेशन परिसरात गस्त करीत होते। तेव्हा यांना फोनद्वारे माहिती मिळाली की कुंजीलाल पेठ गल्ली नंबर 4 मध्ये जो रेकॉर्डवरचा आरोपी आहे अंकुश उर्फ अक्षय ज्ञानेश्वर वासनिक वय 27 वर्ष हा चाकू घेऊन लोकांना धमकवत आहे। तर अशा माहितीवरून लगेच वेळ न जाऊ देता आमचा स्टाफ तपास पथकाचा स्टाफ लगेच कुंजीलाल पेठ येथे खासगी वाहनाने पोहोचला आणि याला लगेच पकडण्यात आले। पकडण्यात आले असता याच्याजवळ एक चाकू मिळाला। त्याबाबत त्याला परवाना आहे का चाकूबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याबाबत त्याने माहिती दिली। तर त्यावरून त्याला पोलीस स्टेशनला आणण्यात आलं आणि त्याच्याकडून तो चाकू भारतीय हत्यार कायदा कलम 425 मध्ये बसत असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यामध्ये त्याला अटक करण्यात आली। तपास पथकाने अजून याला इतर बाबतीत त्याची चौकशी केली असता त्यामध्ये पोलीस ठाणे कोराडी येथे अपराध क्रमांक 194/25 मध्ये याने एक मोबाईल हिसकावून पडून याच्या साथीदारांचा मोबाईल हिसकावून पडून गेलेला होता। तर त्याबाबत पोलीस ठाणे कोराडी येथे गुन्हा दाखल होता। किंमत 7,000 रुपयाचा मोबाईल याने छीनून हिसकावून पडून गेलेला होता। तर ही माहिती मिळाल्याबरोबर पोलीस ठाणे कोराडी येथे संपर्क केला असता त्यांनी या घटनेबाबत दुजोरा दिला आणि सदरचा गुन्हा दाखल आहे अशी माहिती दिली। तर त्या अनुषंगाने त्यांना सुद्धा ही माहिती कळवण्यात आली व नमूद आरोपीवर यापूर्वी मौदा पोलीस स्टेशनमध्ये एक डकैतीचा गुन्हा आणि पोलीस ठाणे अजनी हद्दीत हा अल्पवयीन असताना 307 चा गुन्हा दाखल होता आणि तो रेकॉर्डवरचाच आमचा आरोपी आहे। आणि सदर कारवाईमध्ये आमचे गुन्हे पोलीस निरीक्षक श्री लक्ष्मण केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक श्री सिद्धांत मस्के आणि पोलीस हवालदार नितीन सोमकुवर, नरेश रावणकर, मनीष भलमे, विपिन पिल्लेवान, रेश्मा शेख आणि रुखसार शेख यांनी या कारवाईमध्ये अति उत्तमरित्या काम केलेले आहे आणि आरोपीला अटक केलेली आहे। आरोपी हा दारू पिण्याच्या सवयीचा होता आणि त्याच्यावर यापूर्वी मौदा पोलीस स्टेशन येथे एक डकैतीचा गुन्हा, पोलीस ठाणे अजनी येथे तो अल्पवयीन असताना एक हाफ मर्डरचा गुन्हा आणि आता हा जो गुन्हा झालेला आहे कोराडीचा जो गुन्हा ऑलरेडी दाखल होता तो एक जबरी चोरीचा प्रकारचा गुन्हा असे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। आणि तो दारू पिल्यावर तो कोणालाही शस्त्र घेऊन धाक दाखवायचा आणि पैसे लुटण्याचा प्रयत्न करायचा अशा प्रकारचे त्याचा गुन्हे करण्याची कार्यपद्धती।